मोठी बातमी येते, ती बातमी घेऊन मी तुमच्याकडे येतोय। ती बातमी अर्थातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातली आहे। स्थानिक निवडणुकांना आता अखेर मुहूर्त मिळालेला आहे। राज्य निवडणूक आयोगाकडून आज घोषणा होण्याची शक्यता आहे। राजकीय वर्तुळामध्ये वेगानं आता हालचालींना वेग आलेला आहे। तुंबलेल्या स्थानिक निवडणुका या 3 टप्प्यांमध्ये होणार का, हे सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज तारखा जाहीर होऊ शकतात। नेमक्या किती तारखेला या निवडणुका होतील आणि किती टप्प्यांमध्ये हे मतदान होईल, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा या आज जाहीर होण्याची शक्यता आहे। निवडणूक आयोगाची आज एक पत्रकार परिषद पार पडेल। या पत्रकार परिषदेमधून नेमका या तारखा कधी जाहीर होतात, या निवडणुका सुद्धा किती टप्प्यांमध्ये होतात, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निंबाळकर यांचं नाव सगळ्यात आधी कुणी घेतलं? रणजित नाईक निंबाळकरांचा उल्लेख अंबादास दानवेंनी केला का? तर नाही। ते म्हणाले एका खासदाराचा पीए त्याचा फोन आला होता। त्याच्यानंतर बोलले धनंजय मुंडे। धनंजय मुंडे म्हणाले की कोणत्या खासदाराचा फोन आला होता। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझ्यासोबत असणार आहेत अर्थातच शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत आणि मनसेचे प्रवक्ते योगेश शिले। आपण बघितलं असेल अरुणजी की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आज तारखा जाहीर होऊ शकतात, मात्र याला सगळ्याला वेळ लागतोय कुठेतरी। आता मविया सुद्धा या सगळ्या पार्श्वभूमीवरती दुबार मतदार आणि या सगळ्या बोगस मतदार याद्यांचा घोळ घेऊन आता मैदानामध्ये उतरलेली आहे। निवडणुका अजून 1 वर्षानंतर घेतल्या तरी काही हरकत नाही असं मविया म्हणते, परंतु हा घोळ जो आहे तो आता निकामी करावा असं सुद्धा बोललं जातं। आपण कसं पाहता या सगळ्याकडे? सिद्धेश जी, ही अतिशय चांगली गोष्ट आहे लोकशाहीच्या दृष्टीने आणि खास करून विरोधकांच्या दृष्टीने ही अतिशय चांगले। विरोधकांनी याचं अगोदर स्वागत केलं पाहिजे, कारण गेले 2-3 वर्षांपासून हेच विरोधक, मनसे म्हणा, उबाटा म्हणा, काँग्रेस म्हणा किंवा इतर म्हणा, सर्वजण बोंबाबोंब करत होते की हिम्मत असेल तर निवडणुका घेऊन दाखवा, हिम्मत असेल तर निवडणुका घेऊन दाखवा। आणि आज अखेर तो क्षण आलेला आहे आणि हे पळकुटे माघार घेत आहेत। हे म्हणतात की निवडणुका घ्यायच्या नाहीत, निवडणुका घ्यायच्या नाहीत। 1 वर्ष पुढे ढकला, 6 महिने पुढे ढकला। अरे तुम्ही काय खेळ चालवलाय काय? निवडणुका लोकशाहीचा एक मोठा उत्सव असतो आणि त्याला तुम्ही पोरखेळासारखं म्हणता की निवडणुका अगोदर घ्या, आता म्हणता नका घेऊ। परंतु चांगली गोष्ट झालेली, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि आज कार्यकर्त्यांचा तो उत्सव साजरा करण्याची वेळ आलेली। मी या गोष्टीचं स्वागत करतो। मी आता हाच मुद्दा घेऊन योगेश शिले तुमच्याकडे येतोय। आता अरुण सावंत म्हणाले की आधीच तुम्ही म्हणत होता की निवडणुका लवकर घ्या, निवडणुका घ्यायला एवढा वेळ का लावता? तर मी जर चुकत नसेल तर उद्धव ठाकरे सुद्धा स्वतः म्हणाले होते की या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायला एवढा का वेळ लावताय? मात्र हे असं असताना सुद्धा आता नेमका मतदार याद्यांचा घोळ पुन्हा एकदा आता तुमच्या लक्षात येतो। हे कुठेतरी मिसबॅलन्स होतंय असं नाही वाटत तुम्हाला? नाही, असं वाटत नाही। याचं कारण असं आहे की तुम्ही बघा 2019 लोकसभा ते 2024 लोकसभेपर्यंत जी मतदारांची संख्या वाढली ही फक्त 10 लाख आहे 5 वर्षामध्ये। आणि लोकसभेला जसा यांना धक्का बसला, यांना कळलं आपण हरतोय, यांनी त्या मतदार याद्यांमध्ये गोंधळ घातला आणि पुढच्या 6 महिन्यांमध्ये फक्त लोकसभा ते विधानसभा या 6 महिन्यांमध्ये 50 लाख मतदार वाढलेले आहेत। एवढे मतदार कधी 6 महिन्यात वाढतात का हो? त्याच्यानंतर ज्यावेळी आम्ही मतदार याद्या चेक करायला सुरुवात केली तर आम्हाला धक्का बसायला लागला की या मतदार याद्यांवरती आता जर आपण विधानसभा लढवायला गेलो तर आपल्याला फटका पडेल। परंतु त्यावेळी आक्षेप घेणं शक्य नव्हतं, वेळ निघून गेली होती म्हणून आम्ही थांबलो। विधानसभेनंतर मात्र आम्ही हा आक्षेप घेतलेला आहे। आता इतक्या मोठ्या प्रमाणावर ज्यावेळी तुम्हाला धांदली कळते, म्हणजे कुठे स्वच्छतागृहांमध्येच नावं नोंदवलेली आहेत, कुठे कमिशनरच्या घरावरतीच नावं नोंदवलेली आहेत, कुठे रस्त्यावरती नावं नोंदवली आहेत। माझ्याकडे अशा मतदार याद्या आहेत जिथे फक्त पनवेल लिहिलंय आणि कोणत्याच घराला 400 ते 500 घरांना घर क्रमांकच नाहीये, पत्ताच नाहीये। कुठून शोधायचे हे मतदार? त्यामुळे अशा मतदार याद्या घेऊन जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या तर त्याचा निश्चितच लोकशाहीला फटका पडेल। उमेदवारांना सोडून द्या, लोकशाहीला फटका पडेल। यांच्यासारखे चुकीचे उमेदवार निवडून येतील ज्यांना मराठी भाषेचा अजिबात अभिमान नाहीये, ज्यांना स्थानिकांच्या भूमिपुत्रांच्या संवेदनांचा अजिबात जे विचार करत नाहीत, अशी माणसं पुन्हा या चुकीच्या मतदार याद्यांवर निवडून येतील। योगेशजी, ते तुम्हाला पळकुटे म्हणतायत। अरुण सावंतांनी आता जाता जाता एक मुद्दा कंप्लीट केला। ते असं म्हणाले की आता हे पळकुटे झालेले आहेत, यांनीच आधी सांगितलं की निवडणुका लवकर घ्या आणि आता निवडणुका जाहीर होण्याची वेळ आली तेव्हा हे सगळे मागे पळतात। यांची धांदली लक्षात आली नव्हती ना। हे इतका मोठा या प्रमाणामध्ये यांचा दर्जा घसरेल, या प्रमाणामध्ये हे खाली जातील निवडणुका जिंकण्यासाठी, असा विचार आम्ही केला नव्हता ना।
महाराष्ट्राची जी महाराष्ट्राचे जे राजकारण हे आपण सुसंस्कृत राजकारण संपूर्ण देशामध्ये आपण ते दाखवतो. परंतु हे आल्यापासून ज्या पद्धतीने ते राजकारण ढासळलेलं आहे, त्याचा स्तर ढासळलेला आहे. त्यामुळे कुठेतरी असं वाटतंय जोपर्यंत मतदार याद्या स्वच्छ होत नाहीत तोपर्यंत निवडणुका न घेणं योग्य आहे. या ना तुम्ही मग बॅलेट पेपरवरती मतदार याद्या स्वच्छ करा, बॅलेट पेपरवर या. एकदा काय तो निर्णय होऊन जाऊ दे, एकदा नाही तर तुम्ही जिंकाल किंवा आम्ही जिंकू, परंतु हा प्रश्न कायमचा निकाली निघून जाईल ना. बर, योगेश चिलेजी असं म्हणतात अरुणजी की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, जे काय आहे ते आपण अवघं काही चित्र आहे ते महाराष्ट्रासमोर स्पष्ट होईल. त्यांचं असं म्हणणं आहे की हा सगळा घोळ साफ करा आणि थेट मैदानामध्ये उतरा. आपण कसं पाहता त्यांच्या या वक्तव्याकडे? सिद्धेशजी, योगेश चिले हे बालिश वक्तव्य करत आहेत. जे काही ते आरोप करत आहेत ते पूर्णपणे निराधार आरोप मी आहेत. पुन्हा आता सांगतो, ते असं भाषा म्हणत सांभाळा, आहेत नाहीतर मी जे माझी काय भाषा बदलली तर तुला तुम्हाला काय इथून जी काय पळावं भाषा लागेल. वापरायची ती वापरा तुम्ही चिले. तुम्हाला पळावं कोणी लागेल. रोखलं नाहीये. तुमच्या मगरूर मुख्यमंत्र्याला पण आवरणार नाही आम्ही भाषा जर सोडली आम्ही तर. शांत राहा, तुमच्या शांत राहा. माजलेल्या हवेतल्या गोष्टी उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही तोंडातल्या आवरणार नाही भाषा सोडली उगीच तर. तोंडातून वाफ बाहेर भाषेचा काढू नका. स्तर- शांत राहा, भाषेचा स्तर शांत राहा. पडायला ऐका, देऊ नका. जनता, मी पुन्हा महाराष्ट्राची सांगतोय, जनता भाषेचा तुम्हाला स्तर ऐकत आहे. पडायला द्यायचं नाही. मला तुम्ही माझे दीड विचार शहाणे मांडू असाल तर देत. तुमच्या घरात, चिले, तुमच्या चिले शांत पक्षामध्ये राहा. तुमचा दीड चिले शहाणे शांत पण राहा. आम्हाला सांगायचं नाही ते. तुमचे जे काही विचार आहेत ते मांडा तुम्ही. हे धमक्या आम्हाला देऊ दीड नका शहाणे तुम्ही. पण आम्हाला ही सांगू नका. दादागिरीची गोष्टी भाषेचा खूप स्तर झाल्या नीट तुमच्या. ठेवा. योगेशजी, धमक्या योगेशजी देण्याची आणि भाषा अरुणजी, चालू आहे. तुमचा मुद्दा काय तो कंप्लीट करा, तुमचा मुद्दा पूर्ण करा. भाषा कोण कसे वापरतंय हे आपण बघूयात पुढच्या भागामध्ये, परंतु आता तुमचा जो काय मुद्दा आहे तो आधी पूर्ण करा. मी लगेच योगेश चिलेजी तुमच्याकडे येतोय. मुद्दा कंप्लीट करा अरुणजी. आणि योगेश चिले आता म्हणत आहेत की बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या. हे काय विटी दांडूचा खेळ आहे का? कधी याच्यावर निवडणुका घ्या, कधी त्याच्यावर निवडणुका घ्या. बॅलेट पेपरवरती जर निवडणुका घ्यायच्या असतील तर त्याचे काय काय परिणाम असतात ते योगेश चिलेंनी कधी अभ्यास केलाय का त्याचा? बॅलेट पेपरवर घ्या सांगत मोदींना आहेत तरी ते. माहिती आहे का? या बॅलेट देशामध्ये पेपरवरती निवडणुका बॅलेट घ्यावी, पेपरवरच्या मोदींची निवडणुका मागणी का होती, बंद नरेंद्र झाल्या मोदींची. झाल्या ह्या तुमच्याच नरेंद्र काळात मोदींना झालेल्या आहेत. पण बालिश तेव्हा बोलणार तुम्ही का जाऊन तुम्ही? तुमच्या ही महाविकासच्या मागणी काँग्रेसला नरेंद्र जाऊन मोदींची विचारा होती, तुम्ही. त्यांना बालिश बोलणार का तुम्ही? काँग्रेसच्या राहुल ही गांधी मागणी यांना नितीन विचारा. गडकरींची होती, त्यांना राहुल बालिश बोलणार का गांधीजींकडे तुम्ही? जा आणि सांगा याच्यावरती बॅलेट वरती भाजपने घ्या म्हणून. पुस्तकं लिहिलेली आहेत. काही EVM अभ्यास मशीनवरती, नसतो आणि त्यांना काही बालिश बडबडत बोलणार का राहायचं. तुम्ही? हीच मागणी तुमच्या जशवंत सिंगांची होती, त्यांना बालिश बोलणार का तुम्ही? आमची कोणाची मागणी नाहीये. तुम्ही सध्या का घेता त्याचा अभ्यास करा आणि या आणि मग बोला. अहो, ज्यांच्या बरोबर बसलायत त्यांची मागणी आहे नाही, जे सत्तेमध्ये मुख्यमंत्री म्हणून बसलेत त्यांची मागणी कोणाचीही होती. मागणी नाही. बॅलेट आता- पेपरवरती आता तुम्हाला कोणाचीही एक मागणी आता नाही. तुम्हाला एक आपण निवडणुकीचं- साफ खोटं निवडणुकीत बोलत भ्रष्टाचार आहात करायचं योगेशजी. तंत्र मिळालेलं आहे म्हणून तुम्ही तुम्ही बोलताय EVM जनतेसमोर खोटी असली पाहिजे. वक्तव्य करत आहात. जनतेसमोर आपण खोटं बोलत आहात. आमच्या कुठल्याही नेत्याने बॅलेटवरती पेपर निवडणुका घ्या असं म्हटलेलं नाहीये. तुम्ही जे आरोप नरेंद्र करत मोदी आहात तुमचे नेते तुमचा नाहीयेत? प्रत्येक नेता नरेंद्र मोदी वेगवेगळे तुमचे आरोप नेते करत नाहीयेत आहेत. का? देवेंद्र तुमचा फडणवीस नेता, तुमचे नेते प्रत्येक नाहीयेत नेता का? वेगवेगळ्या प्रकारचे देवेंद्र आरोप फडणवीस करतोय. तुमचे नेते नाहीयेत का? कोणाच्याही जाहीर सांगा, आरोपामध्ये देवेंद्र तथ्य फडणवीस आमचे नाहीये. नेते नाहीत. आपण अरुणजी तुमच्या जाहीर सांगा, कुठल्याही देवेंद्र फडणवीस आमचे नेते नाहीत. देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. भारतीय जनता पार्टीचे तुमचे ते नेते नेते आहेत की आहेत. नाही? आमचे नरेंद्र नेते मोदी एकनाथ तुमचे शिंदेजी नेते आहेत आहेत. की नाही? आमचे नरेंद्र मोदी नेते तुमचे नेते आहेत की आदरणीय नाही? एकनाथ शिंदे आहेत. घाबरताय का बोलायला तुम्ही? नरेंद्र मोदी अरे आमचे बाबा, नेते नाहीत, आमचे आमचे नेते एकनाथ शिंदे आहेत. आहेत. तुला काय तुम्ही 10 वेळा घाबरताय सांगू का? अरुण तुला चव्हाण, एकदा तुम्ही सांगितलं घाबरताय का? मी. नरेंद्र मोदी तुमचे नेते योगेशजी, नाहीयेत बोलायला? योगेशजी, एकनाथ एवढं शिंदेजी एवढं हे दिल्लीला आमचे घाबरताय तुम्ही? इतकं कर्तबगार केंद्राला नेते आहेत घाबरताय? आणि ते तुम्हा सर्वांना नरेंद्र पुरून मोदी उरलेले आहेत तुमचे आणि नेते आहेत पुरून की नाही उरतील. एवढं सांगा. नरेंद्र आमचे मोदी तुमचे नेते नेते आहेत की नाही? आहेत ना, आहेत. देशाचे नेते तुझे आहेत सुद्धा ना? आहेत. मग नरेंद्र तुमच्या मोदी पक्षाचे बोलले सुद्धा आहेत. बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या, त्यांना पण बालिश बोलणार का तुम्ही? नरेंद्र मोदीजी त्यांच्या कार्यकाळात कधीही बॅलेट पेपरवर निवडणुका मी घ्या तुम्हाला त्याचा असं मी व्हिडिओ दाखवतो, ऐकलेलं अरुण नाहीये. तू चव्हाण. कुठे माफी ऐकलेस मागणार देव तुम्ही? जाणे. मी व्हिडिओ दाखवल्यावर माफी मागणार तुम्ही? दाखवा मी व्हिडिओ दाखवा. दाखवल्यानंतर माफी मागणार व्हिडिओ तुम्ही? दाखवा, नंतर बघू काय ते आधी दाखवा तुम्ही. अरे साहेबांनी महत्वाच्या आमच्या मुद्द्यावर व्हिडिओ बोला दाखवल्यावर योगेशजी. संपूर्ण आता महत्वाच्या मुद्द्यावर बोला. 4 मुद्दा दिवस काय आहे पण तर नाही झाले, तो निवडणुका व्हिडिओ जाहीर झालेल्या आहेत. अहो, निवडणुका 10 दिवस जाहीर झालेल्या व्हिडिओ आहेत. दाखवून स्थानिक स्वराज्य उगाच माफी संस्थांच्या मागावी लागेल, निवडणुका नको त्याचं जाहीर समर्थन झालेल्या आहेत करताय. आणि मनसे, तुम्हाला खास मी करून जुने मनसे व्हिडिओ आज काढून दाखवले नाही तर प्रवक्ता म्हणून पळपुटेपणाची बसणार नाही भूमिका अदा तुम्ही. करत आहे. तुमचे सर्व नेते जे जे महाविकास बोलले त्याचे सगळे व्हिडिओ काढून दाखवले, प्रवक्ता महाविकास म्हणून बसणार नाही आघाडीमध्ये त्यावेळी तुम्ही. सर्वात पळण्याची भाषा जर कोण करत असेल तर ते मनसे करत आणि मला या गोष्टीचं दुःख ते आम्ही वाटतं बघितलं की ना, तुम्ही मनसे तुमचा सारखा पक्ष पक्ष सोडून पळालाय. आज तुम्ही आम्हाला काय निवडणुकांपासून सांगताय? मागे का जात आहे, अहो, का पक्ष पळत सोडून आहे पळालेले तुम्ही निवडणुकांपासून? तुम्ही आम्हाला सांगताय का हिम्मत ठेवा, पळायचं लढा तसं ते? तुम्ही.
जनतेमध्ये जर योगेशजी थोडं आणि बदल अरुणजी, मी असला तुम्हाला तर- थोडंसं थांबवतो. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सध्या बोलतायत. आपण कुठेच जाऊ नका. मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे. आता पण मंत्री चंद्रशेखर बावनकुळे काय बोलतायत सध्या त्याकडे जाऊया. तिकडे नाव येतं ऍडिशन होतं, मग तिकडे दुसरीकडे राहायला गेलो की आता किरायाने घर घेतलं तिकडे ऍडिशन होतं. ऍडिशन होत आहे, मतदाराची फुक्त आहे, डिलिशन होत नाहीये. त्यामुळे मागच्या 25 वर्षात ही प्रक्रिया सुरू आहे. मदर रोड वाढतोय, रोजच्या रोज ऍडिशन होत आहे, पण जुनं जिथं आपण राहतो तिथे डिलिशन होत नाहीये. त्यामुळे मूळ प्रॉब्लेम आहे. म्हणून या ठिकाणी खरं तर लोकसभेच्या निवडणुकीला हीच परिस्थिती होती. लोकसभेची ऍडिशन डिलिशन नाही, ऍडिशन फार नाही आहे. आणि मग ती त्याची आता आपल्याला निवडणुकीमध्ये प्रभाग वाईज त्याचे तुकडे होणार आहेत त्या मतदारांचे. त्यामुळं आशिष शेलारने म्हटलेलं खरं आहे. माझ्याकडे पुरावे आहेत. कामठीमध्ये तर आज तुम्ही एका बुथवर ते मुस्लिम बुथ असतील त्या ठिकाणी 10,000 20 नावं त्या ठिकाणी दुबार आहेत. एकाच व्यक्तीचे 4 नाव 5 नाव दुबार आहेत. ती मालेगावमधलीच परिस्थिती आहे. तीच त्या ठिकाणी सिल्लोडमध्ये आहे. म्हणजे आम्ही हे म्हणायचं का मग की ज्या ठिकाणी मला ऑब्जेक्शन घ्यायचे नाही, तुमच्या ऑब्जेक्शन मध्ये एकतरी नाव आलं का? तुम्ही एक हिंदू धर्मियाचे नाव काढले, मागासवर्गीयाचे नाव काढले, टार्गेटेड कोण आहे तुमच्या मागासवर्गीय आणि त्या ठिकाणी हिंदू धर्माचे लोक. आणि मग त्या ठिकाणी तुम्ही मुस्लिम परिवारामध्ये त्या ठिकाणी मुस्लिम मतामध्ये असं होतं त्या ठिकाणी तुम्ही बोलत नाही, कारण तुम्हाला मतं पाहिजे आहे. या राज्यातली सर्वच मतदारांनी स्क्रॅप करण्याची गरज आहे. या राज्यातली सर्वच मतदारांना SIR मध्ये घ्यायची गरज आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की पूर्ण राज्यच त्या ठिकाणी ते यादी स्क्रॅप करणार आहे. म्हणजे निवडणूक आयोगाने हे घेतलं पाहिजे लवकर या ठिकाणी. आणि ते आता तर मला माहिती आहे की बाकी राज्यामध्ये SIR का लागू झाला की तिथे सर्वच निवडणुका संपलेल्या आहेत. लोकसभेनंतर विधानसभा झाल्या, विधानसभेनंतर पंचायत झाल्या, पंचायत नंतर तर कुठल्या निवडणुका शिल्लक नाही. म्हणून मी पुन्हा एकदा अरुणजी आणि योगेशजी तुमच्याकडे येतोय. अरुणजी, काल आशिष शेलारांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमधून त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला. म्हणजे जे महाविकास आघाडीनं जे काही मुद्दे धरून या सगळ्या बोगस मतदार याद्यांचा जो काही पर्दाफाश केलेला होता त्यालाच धरून हा विषय होता. मात्र काही पुरावे सुद्धा त्यांनी, म्हणजे एकंदरीत उद्धव ठाकरेंनी सुद्धा काल सांगितलं की आशिष शेलारांनी एक प्रकारे मान्य केलंय की बाबा खरंच बोगस मतदार आहेत आणि या सगळ्यामधून नेमक्या या बोगस मतदार याद्या समोर आलेल्या आहेत. आपण कसं पाहता या सगळ्या पत्रकार परिषदांकडे? सिद्धेशजी, पहा, ज्याप्रमाणे आशिष शेलारजी यांनी सांगितले त्याप्रमाणे आम्ही तर अगोदरपासूनच सांगतो आहोत की काही प्रमाणामध्ये या निवडणूक याद्यांमध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी आहेत. कोणाचे ऍड्रेस नीट नाहीत, कोणाचे फोटो नाहीत, वय कमी आहे, जास्त आहे, तर काही ठिकाणी दुबार मतदार सुद्धा आहेत. परंतु हे काही आज गेल्या 2-3 वर्षामध्ये घडलेला प्रकार नाही, तर स्वतंत्र मिळाल्यापासून तेव्हापासूनच्या ह्या त्रुटी ज्या चालत आलेल्या आहेत त्या कधीतरी आता पूर्णपणे साफ झाल्या पाहिजेत, याच्याबद्दल वाद नाही. परंतु विरोधक ज्याप्रमाणे आरडाओरड करत आहेत ते निवडणुकीला घाबरलेले असल्यामुळेच करत आहेत. हे सगळ्या जनतेला कळलंय. कारण ज्या लोकसभेमध्ये सुद्धा याच याद्या होत्या, विधानसभेला सुद्धा याच याद्या होत्या. आणि जर या याद्यांमध्ये पूर्णपणे बदल करायचा असेल तर ते राज्याच्या निवडणूक आयोगाच्या हातात नसतं. तुम्हाला भारत निवडणूक आयोगाकडेच जावं लागतं, न्याय मिळवावा लागतो. आणि भारत निवडणूक आयोग पुढील काळामध्ये या याद्या संपूर्णपणे 100% स्वच्छ करते का हे आपल्याला पाहावं लागेल. पण तरी सुद्धा माझा असा अंदाज आहे, अभ्यास आहे की कोणतीही यादी किंवा कोणत्याही याद्या या 100% कधीच साफ होऊ शकत नाहीत. त्याच्यामध्ये त्रुटी, कारण शेवटी माणूसच हे काम करत असतो आणि निवडणूक आयोगाकडे स्वतःची अशी स्वतंत्र यंत्रणा नसते. अरुणजी, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. भाजपचे नेते आमदार प्रवीण दरेकर सध्या आपल्या सोबत आहेत. प्रवीणजी, आपण पाहतोय की सध्या निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होण्याची शक्यता आहे. विरोधकांकडून मागणी केली जाते की या जोपर्यंत मतदार याद्या साफ होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका. आपण कसं पाहता याकडे? विरोधकांचा रडीचा डाव सुरू आहे. त्यांना या ठिकाणी जनतेचा कौल आजच लक्षात आलाय आणि त्याच्यामुळे जर निवडणुकींना या परिस्थितीत सामोरं गेलो तर आपला पुरता धोवा उडणार आहे याची पूर्ण खात्री त्यांना झालेली आहे. आणि मग आता त्या ठिकाणी कशावर खापर फोडायचं, तर निवडणूक आयोगांच्या सदोष यादीवर खापर फोडायचं.
माझं असं सांगणं आहे की दुबार मतदान आजच होतंय का, यादीत आजच आलंय का, तर त्याचं उत्तर नाहीये. यादीत दोष नव्हते का, तर प्रत्येक यादीमध्ये आतापर्यंत झालेल्या 50 वर्षाचा इतिहास काढला तर यादीमध्ये कमी जास्त प्रमाणात त्या ठिकाणी तांत्रिक चुका, डबल नावं अशा गोष्टी होतच होत्या. त्यावर उपाय होत नव्हते का, ते 100% होत होते. तक्रार दाखल केली, पुरावा दिला तर ती नावं डिलीट होत होती. एखादं नाव राहिलं, आपण त्या ठिकाणी तो फॉर्म भरला, नावं ऍड होत होती. आता या विषयाचा उजागर मोठ्या प्रमाणावर झाला आणि विरोधी पक्षांनी या विषयाचं राजकारण त्या ठिकाणी केलं, म्हणून हा विषय त्या ठिकाणी ऐरणीवर आलेला आहे. सदोष यादीच्या बाबतीत आमचं मत, त्यांचं म्हणणं आहे तेच असेल, यादीत दोष असतील दुरुस्त झाले पाहिजेत. पण आता त्या आधारे निवडणुकाच घेऊ नका, म्हणजे हे पळपुटेपणा निवडणुकीपासून एकीकडे बोलल्याचं आमच्याकडे लढाईचं सामर्थ्य आहे, आम्ही मैदानात जेव्हा उतरणार आणि मैदानातनं पळ काढणार, ही पळपुटे भूमिका झाली. एकीकडे निवडणुका अनेक वर्ष झाल्या नाहीत, तिकडे बोंब मारायची, दुसरीकडे निवडणुका होऊ घातल्यात, त्या घेऊ नका म्हणून बोलायचं. मला वाटतं दुटप्पी भूमिका विरोधी पक्षाची, भांबावलेला विरोधी पक्ष त्या ठिकाणी दिसतोय. आता एसआयआरच्या बाबतीत काय भूमिका आहे? आज सखोल यादीचं सर्वेक्षण देशभरात सुरू केलंय, त्याच्यात त्यांची भूमिकाच नाही, त्याला समर्थन नाही. जर यादी स्वच्छ व्हायला पाहिजे तर एसआयआरला पाठिंबा दिला पाहिजे. त्याच्यामुळे हे दिशाहीन झालेत, भांबावलेत आणि त्याच्यामुळे नेमकं आता निवडणुकीला पराभवातनं आपल्याला सामोरं जायचं आहे, तर बाहेर कसं यायचं त्याचं त्या ठिकाणी आतापासून काढणी मीमांसा काय करायची त्याचा केविलवाना प्रयत्न, ते नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चाललाय. याच्या पलीकडं यांची केवळ राजकीय नौटंकी आहे. बर, नक्कीच. धन्यवाद दरेकरजी, आपण संवाद साधलात याबद्दल. त्यानंतर एक मोठी बातमी आहे, स्थानिक निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळालेला आहे. तुंबलेल्या स्थानिक निवडणुका या 3 टप्प्यात होणार असल्याची सुद्धा माहिती मिळते. आज निवडणुकांच्या तारखा या जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून आज या तारखांची घोषणा केली जाऊ शकते. किती टप्प्यांमध्ये ही निवडणुका होईल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राजकीय वर्तुळामध्ये वेगानं आता हालचाली घडायला सुरुवात झाली आहे. आज निवडणूक आयोगाची एक पत्रकार परिषद पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेमधून या स्थानिक निवडणुकांच्या तारखा ज्या आहेत त्या जाहीर होण्याची शक्यता आहे. या संदर्भामध्ये अधिक माहिती घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर सध्या आपल्या सोबत आहेत. मनोज, नेमक्या आज किती टप्प्यांमध्ये या निवडणुका होऊ शकतात आणि साधारण किती वाजता या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल? नक्कीच सिद्धेश, आज महत्त्वाची पत्रकार परिषद ही पार पडणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून ही पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे आणि आपण बघतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे गेल्या मागील भरपूर वर्षापासून रखडलेल्या आहेत आणि त्यानंतर आपण बघतो सर्वोच्च न्यायालयाने आदेश देखील दिलेले होते की 4 महिन्याच्या आतमध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या आणि त्यानंतर हालचालीला देखील सुरुवात झालेली होती आणि त्यानंतर आज राज्य निवडणूक आयोग ही पत्रकार परिषद घेत आहे. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे ही पत्रकार परिषद घेणार आहेत. सायंकाळी 4 वाजता आपण या पत्रकाराला संबोधित सुरुवात होणार आहे. जिमखाना येथे ही पत्रकार परिषद होणार आणि या पत्रकार परिषदेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आपण घोषणा केली जाणार आहे आणि ही आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका किती टप्प्यामध्ये होणार आणि याच्या तारखा काय आहेत या ठिकाणी डिक्लेअर होणार असल्याची माहिती या ठिकाणी मिळते. त्यामुळे ही महत्त्वाची पत्रकार परिषद मानली जाते कारण की विरोधक हे सातत्याने टीका करत आहेत आणि त्यावरती आपण बघतो ही पत्रकार परिषद अत्यंत महत्त्वाची कारण की ही किती टप्प्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतात आणि याच्या तारखा काय आहेत या ठिकाणी समोर येणार. कारण की आपण या ठिकाणी बघितलं तर गेल्या काही वर्षापासून ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या रखडलेल्या आहेत आणि त्यामुळे आपण बघतो ह्या निवडणुका अद्याप नक्कीच मनोज, त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता नेमकं निवडणूक आयोग किती तारखा आणि किती टप्प्यांमध्ये ही निवडणूक जाहीर करते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.